चिपळूणच्या शिवसेनेचं झंझावती वादळ म्हणजेच सचिनभाई कदम, तालुका प्रमुख, त्यानंतर नगरसेवक, त्यानंतर मधली काय फळी थोडं शांत होते. त्यानंतर माजी खासदार अनंतराव गीते यांनी पुन्हा त्यांना राजकीय प्रवासात आणलं आणि ते पुन्हा जिल्हा प्रमुख झाले. त्यानंतर एक वादळ सुरू झालं चिपळूणमध्ये. ते सचिनभाई कदम आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. शिवसेनेचा हा प्रवास, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? शिवसेनेचा प्रवास माझ्यासाठी खूप संघर्षमय होता आणि एकदम खडतर होता आणि बरंच काही शिकण्यासारखं होतं. शिकायला मिळालं, अजूनही शिकतोय. पण एक शिवसेना प्रमुखांचा सच्चा शिवसैनिक आजपर्यंत जे पक्षाचं निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केलं आहे, माझा आधी स्वतःवर विश्वास आहे आणि त्यामुळं मला एक चांगलं समाधान आहे. जे काय माझ्या वाटेला आलं किंवा जे काय मला मिळालं त्यात मी समाधानी आहे आणि ह्याच्या पुढच्या पिढीला माझ्या माध्यमातून जे काय माझे अनुभव आहेत किंवा काय गोष्टी आहेत, त्या पक्ष कसा आहे किंवा काय आहे, या पद्धतीने मला जे काय मिळालं आहे त्याचा अनुभव मी इतरांना देत जाईन, युवा पिढीला देत जाईन आणि हा पक्ष दिवसेंदिवस या ठिकाणी माझ्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये कसा भगवामय होत राहील या दृष्टीने मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मित्र, तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती सुद्धा असेल, चिपळूणला सगळं ज्ञात असेल. तालुका प्रमुख झाले आणि वाद निर्माण झाले, त्यानंतर संघर्ष केले, त्यानंतर नगरसेवक झाले आणि पुन्हा काही मधला फळी अशी मधला काहीतरी गेला, तुम्ही शांत होता, असं का हो? नाही, मी शांत नव्हे. मी माझ्या पक्षाचं काम करत होतो. असं काही पद असल्यावरच काम करणं हे माझ्या पण सचिनबाई कुठेही दिसून येत नव्हते. मग नंतर काही जिल्हा प्रमुख सचिनबाई असतो. असं आहे, प्रत्येकाला एक थोडं हे असतं, बॅड पॅच असतो. प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये वावरत असताना किंवा व्यवसायामध्ये सगळ्या गोष्टी करत असताना ही सायकल आहे निसर्गाची. पण आपण निष्ठेने, धैर्याने त्याही परिस्थितीमध्ये आपण कुठलाही मनात विचार न आणता, वाईट विचार न आणता आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर आपल्याला हे दिवस येतात. आज मी मध्ये जरी कुठल्या पदावर नसलो तरी आज मी जिल्हा प्रमुख म्हणून सन्मानाने जे काय पक्षाच्या महत्त्वाचं जे पद आहे, या जिल्ह्यातलं महत्त्वाचं पद आहे आणि शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख हे फार महत्त्वाचं असतं. कालच मी वर्षा बंगल्यावरती संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा प्रमुखांची, पक्षप्रमुख आणि आदरणीय मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक करून आज या ठिकाणी चिपळूणला मी आलो. त्यामुळे हे फार महत्त्वाचं पद आहे आणि त्यामुळं आपण ती जर वाट पाहिली आणि काम करत राहिलो तर आज ना उद्या प्रत्येकाला संधी मिळत असते आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाला शिवसेनेमध्ये चीज होतं. हा एक माझा आदर्श उदाहरण आहे. तुम्ही आत्ता सांगितलं की काल तुम्ही वर्षा बंगल्यावरती होता, त्या ठिकाणी बैठक झाली, बैठकीत तुम्ही सहभागी झाला होता. नेमकं त्या बैठकीमध्ये काय घडलं? नाही, ती संघटनात्मक बैठक होती. जे काय आम्हाला पक्षप्रमुख वारंवार बोलून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठका होतात, त्या पक्ष स्तरावरच्या असतात. पक्षाचे महत्त्वाचे विषय असतात, ते आपल्या सर्व खालच्या तळागाळापर्यंत कशा दृष्टीने काम करून घ्यायचं असे ते आदेश असतात आणि त्यामुळे मी हे प्रसारमाध्यमातून जाहीर ते बोलू शकत नाही. आणि आता नुकत्याच ज्या काही ग्रामपंचायती होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भातला पण विषय होता. असे अनेक विषय काल तिथे त्या संदर्भात चर्चा झाली आणि मी त्या चर्चेमध्ये मी नेहमी असतो, सहभागी होतो आणि जिल्हा प्रमुख म्हणून माझी जी जबाबदारी आहे ते मी प्रामाणिकपणे पार पाडत असतो. तळागाळाच्या शिवसैनिकापर्यंत पोहोचवण्याचं मी पक्षप्रमुखांचा आदेश काम करत असतो. सचिनभाई कदम म्हणजे शिवसेनेचा सच्चा आणि प्रामाणिक व्यक्ती, एक सच्चा निष्ठावंत शिवसेना. जिल्हा प्रमुख झाल्यानंतर तुमच्यासमोर एक वाद आला होता. तो वाद म्हणजे आमदार सूर्यकांत दळवी आणि रामदासभाई कदम यांच्या समोरचा वाद. आता सूर्यकांत दळवींचा कुठेतरी मागे पडलेले आहेत आणि तो वाद शिगेला पोचलेला आहे. काय सांगाल एक जिल्हा प्रमुख म्हणून? नाही, वाद सूर्यकांत दळवी आणि रामदासभाईंचा नव्हता. वाद गीते आणि रामदासभाईंचा होता. या दोन नेत्यातला वाद सगळ्यांना ठाऊक आहे. पण ते वाद तो गैरसमजातनं झालेला होता. तो कालांतराने निवळला. आपण म्हणून पाहिलं की लोकसभा निवडणुकीपूर्वी, विधानसभा निवडणुकीपूर्वी रामदासभाई आणि गीतेसाहेब एकत्र आले आणि त्यामुळंच योगेशदादा कदम पुन्हा त्या ठिकाणी दापोली मतदारसंघामध्ये आमदार झाले. तो वाद एवढा हे ते पहिल्यातलं वादळ होतं, कारण गैरसमज झाले होते, ते दूर झालेले आहेत. सूर्यकांत दळवी थोडे आत्ता या विधानसभा निवडणुकीत अलिप्त होते. पण ती प्रत्येकाचं शेवटी व्यक्तिगत मत असतं. मी जिल्हा प्रमुख म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न केले आणि स्वाभाविक आहे 5 वेळा ज्या मतदारसंघामध्ये आमदार निवडून आल्यानंतर त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे.
पण त्यांनी पण थोडं मनाचा मोठेपणा देऊन करून की आपल्याला पक्षाने एवढं 5-5 वेळा 6व्यांदा सुद्धा उमेदवारी दिली होती आणि पराभूत झाले. आणि त्यामुळं आपल्याला पण भरपूर काय मिळालं आहे. आता नव्या पिढीला आपण केलं पाहिजे, पण असं कुठे होताना दिसत नाही आहे किंवा चला उद्धवसाहेब मला भरपूर दिलं, मला भरपूर मिळालं आहे, आता ह्या कार्यकर्त्याला आपण पुढे आणूया, असं कोण बोलताना दिसत नाही. हे राजकारण चुकीचं आहे मला वाटतं. म्हणजे प्रत्येकाने समाधानी असलं पाहिजे. सूर्यकांत दळवेंचं कुठेतरी चुकतंय असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, चुकतं असं नाही. प्रत्येकाच्या सभावरती शेवटी माणसाच्या सभावरती औषध नसतं. प्रत्येकाने कसं वागायचं हा प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्तिगत प्रश्न आहे. तर माझं व्यक्तिगत माझं म्हणणं आहे की बा तुम्हाला खूप मिळालं, आता तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये पक्षामध्ये काम करावं. कारण पक्ष शेवटी पक्षामुळे पक्ष होतात म्हणून तुम्ही 5 वेळा आमदार झालात, काही पदं मिळाली, जे काही मिळालं तुम्हाला, जे वैभव मिळालं, जे लोक संग्रह मिळाला, कार्यकर्ता मिळाला, हे शिवसेना या 4 अक्षरामुळे ते आपण विसरत चाललो आहे. आणि ते विसरायचं नाही, कारण मी सुद्धा आता आज जिल्हा प्रमुख आहे. माझ्या मागे शिवसेनेची 4 अक्षर आहेत. आम्ही शून्य आहोत. आमच्या मागे बाळासाहेबांची शिवसेना आहे, म्हणून आज मी या इथे स्टुडिओत येऊन जिल्हा प्रमुख म्हणून मी माझं मत किंवा पक्षाचं मत किंवा जे काही जिल्हा प्रमुख म्हणून मला बोलायचं आहे ते मी या समोर माध्यमांसमोर बोलतो. हे आपण विसरता कामा नये. मला वाटतं सचिनभाई कदम, तुम्ही आमदारकीचे स्वप्न पाहिले होते. ग्वागरमधून तुम्ही स्वतः तयारी केली होती, सगळेजण कामाला लागले होते आणि अशा पद्धतीने आमदार भास्करशेठ जाधव पुन्हा शिवसेना आले आणि ग्वागरमध्ये ते उभे राहिले. तुम्ही बॅकफुटवरती का गेला तो? एक लक्षात ठेवा, मी मागाशी पण सांगितलं की मी त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार म्हणून इच्छुक होतो. साहजिकच इच्छुक असणं गैर नाही आहे, कारण काम करत होतो, त्यात तोडीने काम करत होतो आणि इच्छा प्रकट करणं एखाद्या कार्यकर्त्याने. आणि तसं तिथे काय असं काय स्पर्धा नव्हती. तिथे सगळं असं काय सोपं होतं निवडणूक आणि म्हणून सगळेजण बरेच जण इच्छुक आहेत आणि मी पण इच्छुक होतो असं नव्हतं. तिथे कोण इच्छुकच नव्हतं, कारण रामदासबाईंचा पराभव झाल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये जी काय शिवसेनेची परिस्थिती होती ती घडी विस्कळली होती. ती घडी मी सरळ केली. आणि हे करत असताना, काम करत असताना जेव्हा केंद्रीय मंत्री अनंत गीते त्यावेळेला होते, पालकमंत्री रवींद्र वायकर होते, यांच्या माध्यमातून मला जेव्हा निधी मिळाला, लोकांची मी जेव्हा कामं करायला लागलो, तेव्हा लोक मला बोलायला लागले, साहेब तुम्ही अशा पद्धतीने काम केलं तर उद्या ही निवडणूक तुम्ही जिंकलात तर आम्ही उभे राहिलात तर आम्ही तुमच्या मागे उभे राहू. असे अनेक जणांचे प्रवेश झाले. पक्ष काहीच तिथे पक्षाची बांधणीच नव्हती. ग्वागरमध्ये तर पूर्ण पक्ष काहीच नव्हता. म्हणजे शून्यातनं तिथे सगळं उभं केलं होतं आणि चांगलं वातावरण तयार केलं होतं. आणि त्यामुळं भास्कररावांनी शेवटी राजकारणामध्ये आता शाश्वत काही नाही आहे, नेहमीच आपण बघत असतो. भास्करराव पुन्हा स्वगृही आले, आम्ही त्यांचं स्वागत केलं. आता पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला तो कारण मी आदेश पाळणारा शिवसैनिक आहे. मी असं काय रुसून फुगून नाराज होऊन नाही. उलट भास्कररावांच्या बरोबरीने काम केलं, त्यांना पण माहिती आहे. आणि कुठून तरी शिवसैनिकांचं स्वप्न होतं की या ग्वागर विधानसभेवर एकदा तरी भगवा फडकवावा आणि तो भास्कररावांच्या रूपाने फडकला. मला पण आनंद आहे. नाही, पण तुम्ही जेव्हा तालुका प्रमुख झालात त्यावेळी तुमच्या तालुका प्रमुख पदावरच वाद झाला होता ना, भास्करशेठ जाधवांनी काहीतरी वाद केला होता ना, ती पूर्वीची गोष्ट. तरी पण ते सगळं तुम्ही विसरला. राजकारणात काही कोण कोणाचा मित्र नसतो, कोण कोणाचा शत्रू नसतो. त्यावेळेला ते काही तात्विक वाद असतात. जे काय वाद झाले ते शेवटी त्यावेळेचे गोष्टीचे किंवा त्यावेळेचे ते प्रसंग होते, ते झाले. शेवटी भास्करराव निवडणुकीत अपक्ष उभे राहिले. मग आम्ही प्रभाकर शिंदे आहे त्यावेळेला उमेदवार आले. मलासुद्धा त्यावेळेला विचारणा झाली होती, कारण 15 दिवसात मी ती तयारी करू शकत नव्हतो. कदाचित मी जर उभा राहिलो असतो तर कदाचित भास्करराव निवडून आले असते आणि शिवसेनेचं तेवढं पानिपत झालं नसतं. कारण मी स्थानिक होतो. प्रभाकर शिंदेना तेव्हा स्वीकारलं गेलं नाही मतदारांनी. त्यामुळं जी काय परिस्थिती, सगळेजण म्हणतात 4000ची शिवसेना, असं नसतं. प्रत्येक निवडणुकीची गणितं वेगळी असतात. तेव्हा काय शिवसैनिकांना भास्कररावांनी जे काय शिवसैनिकांवरती जे हे होता, पगडा होता त्यावेळेला, तर त्यांच्याबरोबर ते गेले होते. आणि तेव्हा रमेश कदम आणि भास्करराव असं एक मोठं राजकीय युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये ती मतं इकडे तिकडे होऊ नये म्हणून ती टाईट राहिली होती. शेवटी रमेशराव निवडून आले तर शिवसैनिकांना त्रास होणार होता. पण ज्या शिवसैनिकांना नंतर कळलं की आपण चुकीचं वागलो किंवा चुकीचं केलं, शेवटी ते त्यावेळेला त्या परिस्थितीतला तो निर्णय होता. पुन्हा सहगृही सगळे आले आणि मग हे गाडं कोणीतरी चालवायला हवं होतं म्हणून सदानंद चव्हाणच्या रूपाने पुन्हा इथे विधानसभा आपण फडकवली ना. त्यावेळेला सुद्धा मी असं म्हटलं नाही की सदानंद चव्हाण कुठला शाखा प्रमुख नव्हते किंवा सरपंच नव्हते, मग त्यांनी तालुका प्रमुख डायरेक्ट पद घेतलं. आणि माझं काय म्हणणं एवढंच आहे की माझा हा भगवा फडकत राहिला पाहिजे. मग ते कोणाच्या तरी माध्यमातून रूपातनं
या अशा प्रवृत्तीने आपण सगळ्यांना बरोबर घेऊन किंवा जे विचार आहेत आपले त्या माध्यमातून आपण चाललो. आज भास्करराव आले, भास्कररावांचं आणि माझं एवढं राजकीय हे होतं, राजकीय मतभेद होते, वैर होतं, पण ते संपलं ना आता. एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये आलात, शिवसेना एक कुटुंब आहे आणि ते बाळासाहेबांनी जी शिकवण दिली आहे, मग जुना नवा कोण नाही. मग आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि आपल्याला जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आपल्या खालच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पण त्या सगळ्या सत्तेचा वाटा किंवा त्याला कसं समाधान मिळेल त्या दृष्टीने आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरच पक्ष टिकेल. आणि पक्ष आहे म्हणून आम्ही आहोत आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणून नेते आहेत, नेते आहे म्हणून शिवसेना आहे. भास्करराव पुन्हा चिपळूणमध्ये कमबॅक करतात, काय सांगाल त्याविषयी? भास्करराव कमबॅक कशाला करायला? शिवसेना भास्करराव आता नेते आहेत, नेते नाही, शिवसेना चिपळूणमध्ये भास्कररावांना चिपळूणपुरतं मर्यादित ठेवू नका किंवा घागरपुरतं मर्यादित नका. ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, ते संपूर्ण कुठेही नेतृत्व करू शकतात. असं काही त्यांना कुठे असं हेच क्षेत्र पाहिजे तेच क्षेत्र पाहिजे काही नाही. हाडाचा कार्यकर्ते आहेत, अनुभव आहे गाठीशी, विधानसभेला 6 वेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळं त्याने चिपळूणमध्येच यायला हवं आहे, घॉगरमध्ये. आता घॉगरमध्ये आहेत, चिपळूणमध्ये पण लक्ष घालतील. येत्या नगरपालिका निवडणुकीत त्यांचा अनुभवाचा फायदा होईल, घेणार ना आम्ही करून. किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती निवडणूक आहेत, आत्ताच्या ग्रामपंचायती आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेणार ना पक्ष. शेवटी पक्षामध्ये आहेत ते आता. त्यामुळे असं विशिष्ट तुम्ही जे काय पत्रकार किंवा तुम्ही मीडियाद्वारे असे काय करून हे करू नका, कारण ते नेते आहेत. जरी आत्ता नुसते आमदार असले तरी त्यांच्या मागे जे वलय आहे, पूर्वीचं वलय आहे, ते काय कुठं लपलेलं नाही आहे ना. आम्ही पत्रकार असे काय करत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की मुळात जे सांगतो भास्कररावांनी ते मेळावा काहीतरी घेतला लगेच चिपळूणात लगेच आगमन. अरे ठीक आहे ना, शेवटी हे बघा, कोणी कुठे काम करावं कोणाला बंधन नाही आहे. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री बसलेले आहेत. त्यामुळं भविष्यात जे काय गोष्टी होणार आहेत ते पक्षप्रमुख समर्थ आहेत, ते त्या पद्धतीने आदेश देतील, त्याची चिंता करू नका. चिपळूणमध्ये शिवसेना वाली कोण? मी असं म्हणण्यामागचं कारण असं सांगतो की माझे आमदार सदानंद पराभूत झाल्यानंतर मला वाटतं हे वर्षभरात तर काही नव्हे, चिपळूण पूर्ण शिवसेना पूर्ण सदानंद चव्हाण पराभूत झाल्यानंतर थोडीशी मरगळ आली, हे ठीक आहे. म्हणजे मरगळ म्हणजे सगळ्याच पक्षात आली होती, काय नुसत्या शिवसेनेत असं नाही आहे. कारण 2-3 महिने सरकार होण्यातच गेले आणि नंतर मग 2-3 महिने सरकार स्थिर होते कुठे नाही, तर लगेच फेब्रुवारी मार्चपासून हे करोनाचं सावट चालू झालं आणि मग ते सगळेच लॉकडाऊन होते. त्याच्यामध्ये कोण राहिला नाही, सगळेच भरडले गेले, सगळ्याच क्षेत्रातली लोक भरडली गेली. जास्तीत जास्त शिवसेना पक्षाचं पण काम कमी होतं. पक्षाच्या बैठका होणं, एकमेकाला संपर्क साधणं, कारण सोशल डिस्टन्स, नंतर बाहेर मास्क न लावता फिरणं, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं थोडासा दुरावा झाला होता, सगळीकडेच झाला होता. नुसता काही चिपळूणमध्येच नाही, घॉगरमध्ये पण होता, दापोलीत होता, रत्नागिरीत होता, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होता, देशामध्ये होता. पण म्हणून काय असं थोडी शांतता होती म्हणून काय असं काही नाही आहे. संघटना मजबूत आहे, संघटनेची बांधणी मजबूत आहे. मला एकंदरीत एक सांगा की खासदार विनायक राऊत, आपण जर पाहिलं तर रायगड आणि कसेरी घाट रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर राजापूर सिंधुदुर्ग रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. मग आपलं मुंबई गोवा मार्ग रत्नागिरी जिल्ह्याचं काम का रखडलेलं आहे? हां, ते आता परवा आले होते, त्यांना विचारायला होता हा प्रश्न. कारण माझे आमदार विनायक राऊत, माझे आमदार ऐका, माझे आमदार जो अभ्यास आहे तो तुम्हाला सांगतो आणि मी माझा अभ्यास आहे, मी कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय बोलत नाही. हे काम आहे केंद्र सरकारचं, कारण हा राष्ट्रीय महामार्ग हा केंद्र सरकारकडे आहे. याचा निधी संपूर्ण केंद्रातून आलेला आहे. म्हणजे तुमची लँड ॲक्विजिशन असेल म्हणा, किंवा हे ठेकेदार नेमणं, किंवा त्यांना पैसे देणं, निधी देणं, त्यांची बिलं पास करणं, हे सगळं केंद्राच्या अखत्यारीतले विषय आहेत आणि नॅशनल हायवे ह्याच्यावरती संपूर्ण कंट्रोल करते. आता हा राहिला तुम्ही म्हणताय जो परशुरामपासूनचा जो पॅच आहे, जवळजवळ हे 40 किलोमीटर आणि पुढचे 80 किलोमीटर, 120 किलोमीटरचा जो पॅच आहे, हे आधी ठेकेदार मी बोललो ना, हे कॉन्ट्रॅक्टर नेमलेत कोणी? तुम्ही जेव्हा एखादं मोठं 400-500 कोटीचं जेव्हा टेंडर काढता, तेव्हा ते टेंडर बीड होण्यापूर्वी त्याचं एक टेक्निकल बीड असतं की हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे हा लायक आहे की नाही, त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे की नाही, त्याच्याकडे तेवढे इंजिनियर, त्याच्याकडे तेवढी मशिनरी आहे की नाही. परवा नातूसाहेब बरोबर बोलले की हे सबलेट करून कामं करतात, त्याची चौकशी लावली पाहिजे. करा ना तुम्ही, मी तर म्हणतो कराच.
तुम्ही हे काम देताना माझं तर त्यांना सगळ्यांना मी त्या सगळ्या सिस्टीमला माझं आव्हान आहे की तुम्ही टेक्निकल बीडमध्ये ह्या ह्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं चेतक कंपनीला चेतक कंपनी. आणि पुढे MEPला. हे त्यांचे कुठले तरी जुने पेपर जोडून कागदाला कागद जोडून, पण इथे प्रत्यक्ष त्यांनी जोडलेले जे आहेत ते बरोबर आहे की नाही याच्यावरती तुमची सरकारी यंत्रणा आहे की नाही सुपरविजनला, आहे ना. ती कुठे आहे मग? त्यांना हे धूपच घालत नाही आहेत. ही जी सरकारी यंत्रणा नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत ह्यांना ही लोक धूप घालत नाहीत, कारण ह्यांना वर्ण सेटिंग आहे, ह्यांना वर्ण आशीर्वाद आहे. माझं स्पष्ट मत आहे. ह्या 120 किलोमीटरच्या पॅचमध्ये इथे काहीतरी 6% तरी काम झालं, तिकडे तर पुढच्या 80 किलोमीटरमध्ये 5% 5% काम झालं नाही. आणि तरी पण त्याने पैसे काढून घेतलेले. त्याचा अर्थ पोट ठेकेदार नेमला म्हणून. तरी पण त्याने मोबाईलायझेशन नावाखाली मला वाटतं एक चांगले पैसे घेतलेले आहेत. हे मी जबाबदारीने बोलतोय. 50-60 कोटीच्या आसपास काहीतरी आकडा आहे. मला एवढा आकडा माहिती नाही, कारण मी तेवढा खोलात गेलेलं नाही आहे. आणि त्यामुळं ते त्याचे मोबाईलायझेशनच्या नावाखाली त्याला पैसे मिळालेले आहेत आणि तो कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टरांचे पण पैसे देत नाही. आता तुम्ही जिल्हा प्रमुख तुम्ही काय करणार सांगा ना मला. तुमच्या तर जिल्ह्यातला विषय आहे तो. चालू आहे आता. आम्ही त्याची चौकशी लावलेली आहे. त्याला बदलून टाका, त्याला ब्लॅकलिस्टला टाका, सगळे विषय झालेले आहेत. राऊत साहेबांनी पण विषय वरती गडकरींपासून वरती मांडलेला आहे. पण आता त्याच्यावरती कोणाचा आशीर्वाद आहे अजून काय हे लांबणीवर जाते हे आता त्यांनी. मला असं वाटतं जिल्हा प्रमुख सचिनभाई कदम तुम्ही संघर्ष केला पाहिजे. अशा पद्धतीने रायगडला जर काम होते, सिंधुदुर्गात जर काम होते, राजापूरला तिकडचा पट्टा आपला नाही आपला का होत नाही सांगा ना मला. जिल्हा म्हणून आपला जो 80 किलोमीटरचा मी जो पॅच म्हणतोय तो आरोलीच्या पुढे आहे. तो एरिया माझ्याकडे नाही आहे, तो त्या रत्नागिरीतल्या जिल्ह्यामध्ये. तरीसुद्धा मी त्या विषयात आवाज उठवतोय, कारण मी शेवटी मला जो काय अभ्यास आहे किंवा मी ह्या विषयामध्ये मला जी माहिती आहे, कारण मी सुरुवातीपासून या प्रोजेक्टमध्ये जेव्हा मुंबई गोवा महामार्गाचं मी परवाच तुम्हाला बोललो माझ्या पत्रकार परिषदेमध्ये की 12 ब्रिजचं उद्घाटन भूमिपूजन झालं, त्यातले किती ब्रिज झाले त्यावरती जटार काही बोललेच नाही. सॉरी, जटार नंतर आले. राणेसाहेब काय बोलले नाहीत किंवा नातूसाहेब पण काय बोलले नाहीत. का ती ब्रिज रखडले, तो कॉन्ट्रॅक्टर का ह्याच्यामध्ये गेला, तो लयास का गेला, त्याच्यावरती जप्ती का आली, त्याच्या घरापासून सगळं तिथे त्यांचं वालोपला त्यांचं जे स्टेशन होतं काय ते RMC प्लांटचं स्टेशन होतं ते सगळं बंद पडलं, सडलं, आता सगळं भंगारात गेलं आहे. ही परिस्थिती का आली आहे ह्याचं पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. ह्याची पण चौकशी लावली पाहिजे किंवा ह्याची विचारणा झाली पाहिजे ना. ही कोण करणार? गीतेसाहेब तेव्हा मंत्री होते तोपर्यंत हे होत होत्या गोष्टी. आता राऊतसाहेब एकटेच फेस करतायत या गोष्टीला. आज तो चेतक कंपनीच्या नावाने हा इथला पॅच आहे. आता चेतकने काम बरोबर नाही केलं म्हणून त्याचा फायनान्सर ईगलवाला येऊन इथे आता सगळं चार्ज घेतोय. तुमच्याकडे सिस्टीमच नाही, प्लॅनिंगच नाही. आजच मला वाटतं कळलं की तिथे त्याच्याच कंपनीच्या एका कामत्यातल्या तरुणाला ॲक्सिडेंट झाला आणि हे झालं आहे, अपघात झाला आणि डेथ झाला. मग कुठे आहे तुमची सेफ्टी? कुठे आहे? तुम्हाला जे सगळे नॉर्म्समध्ये हे काम दिलेलं आहे की पब्लिकला आपल्या देशामध्ये मरण एवढं स्वस्त आहे की मरणाला किंमतच नाही. तुम्ही परदेशात जावा, जरा जरी असं उघडं काही दिसलं ना तर फाईन आहे. तुम्ही सेफ्टी नाही करताय. तुम्ही जेव्हा पब्लिकला तुमचं काम चालू असताना तो इतर पब्लिकसाठी जो रोड मोकळा ठेवायचा आहे त्याला एवढं सेफ्टी करायचं आहे की कुठलाही अपघात होता कामा नाही, कुठलाही ट्रॅफिकला त्रास होता कामा नाही. त्याचे पैसे त्या टेंडरमध्ये दिलेले आहेत. आपले लोक यांना जे टेंडर दिलेलं आहे ह्याच्यामध्ये 10% वाढीव रक्कम त्या इस्टिमेटमध्ये कॉस्टमध्ये आहे. हे तुम्हाला मी सगळ्यांना ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगतोय जनतेला. म्हणून आम्ही भांडतोय की ह्यांना चापकाने का मारायला हवे कॉन्ट्रॅक्टरना. हे माजलेले आहेत, माजोरे झालेले आहेत आणि ह्या अधिकाऱ्यांचं काही ऐकत नाही आहेत. हे खरं अधिकाऱ्यांनी करून घ्यायचं आहे. अधिकाऱ्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे, पण अधिकाऱ्यांना हे जुमानत नाही आहेत. म्हणून ही परिस्थिती आज अशी आहे. आज एक मेला, आणखी हे काम होईपर्यंत किती मरतील मला माहिती नाही. यापूर्वी तर अनेक जण गेलेच आहे. ही परिस्थिती आहे. आणि मी परवा जटार साहेब आले होते, ते परशुराम मी ते काय बोललो, तुम्ही त्या कुळांना 50% रक्कम देतो म्हटलं ना, मी त्याचं आव्हान 15 दिवसात देतोय. मला तुम्हाला आव्हान द्यायची गरज काय? मी शिवसैनिक आहे हो. शिवसेनेला आव्हान कसली द्यायची गरज आहे? शिवसेना अशी आव्हान देत नाही. शिवसेना करते आणि मग करून दाखवा. तुम्ही 15 दिवसात तुम्ही पुन्हा येऊन दाखवा असं काही आव्हान केलेलं नाही. नाही, आव्हान कशाला करायला हवंय? तुम्ही 15 दिवसात ते ह्याचे पैसे द्या. मी त्यांना काय बोललो त्या पत्रकार परिषदेत की बा तुम्ही पुन्हा जर राऊत साहेबांवरती जर चुकीचं वाक्य किंवा असं अर्वाच्य जर शब्द बोलला चिपुना देऊन तर तुम्हाला फिरून देणार नाही.
पुन्हा त्यांनी ते धाडस केलं तर मी बोललोय. म्हणजे तुम्ही चिपवात येऊन दाखवा असं काय नाही नाही नाही, चुपूनात येऊन पुन्हा जर तुम्ही अशी जर भाषा केली जी सिंधुदुर्गात तिथे चालते, ती शिवराळ भाषा जर तुम्ही इथे केलीत, शिव्यांची भाषा, शिवराळ भाषा शिव्यांची भाषा, शिव्यांची सिंधुदुर्गाची भाषा, चालते ती, जी आता त्यांचे आता नेते त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांना जी माहिती आहे ती मला, ती जर केली तर ती सहन केली जाणार नाही. 15 दिवसात मी त्यांना पैसे द्या सांगितले, आता झाले. आता आज वार कुठला आहे? शुक्रवार. मी गेल्याच्या मंगळवारी बोललो होतो, आता झाले त्याला 15 दिवस. देऊ शकले का? मी काल मुंबईत होतो, मी काल पालकमंत्र्यांना बोललो की याची स्वतंत्र मिटिंग लावा आणि एकदा हा विषय संपवा. हा परशुरामाच्या कुळांचा आणि खोतांचा जो विषय आहे, हे हा न सुटणारा गुंतागुंतीचा विषय करून ठेवलेला आहे मागच्या सरकारने. कळलं का? मागच्या सरकारमध्ये आमचे पण सहभागी होतो आम्ही, पण जे काय मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे सार्वजनिक बांधकाम आरोग्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे काय केलेलं आहे, कायद्यामध्ये तरतूद काय आहे, तुमचा GR काय म्हणतो की 50-50% कुळानं आणि खोतानं. बरोबर की नाही? तुम्ही तिथे दालनामध्ये बसून 80-90चा जो रेशो लावलात, 80 आणि 20चा रेशो लावलात, त्याच्यामध्ये 10% खोताना आणि 10% देवस्थानला आणि 80% कुळाना, हे जे तिथे बसून लावलं ते त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करा. हा बाबा स्पेशल परशुराम देवस्थानसाठी हा विषय केलेला आहे, त्याचा GR काढा. बरोबर, तरच ते होणार आहे. नुसतं असे मीटिंग घेऊन मिनिट्स बनवून त्याचं होत नाही आहे. त्याचे मिनिट्स बनवून इतिवृत्त दाखवून ते त्याच्यामध्ये जे, कारण शेवटी परशुराम देवस्थान आहे, याचा जो आपले डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट हा त्यांचा ट्रस्टी आहे, मेन हे आहेत. आणि हे बाकीचे देखभालसाठी हे सगळं इथे ट्रस्ट ठेवलेली आहे लोकांची. ती शेवटी जजच्या अंडर आहे, शेवटी निर्णय जजने घ्यायचा आहे. खासदार विनायक राऊत, सचिनजी, अजूनपर्यंत एकही कारखाना आणलेला नाही, एकही प्रकल्प आणलेला नाही, तरुणांना रोजगार मिळून दिला नाही. का हो असं? फक्त विनायक राऊतनी यावं, दौरे करावे, बस, बाकी काही नाही. नाही, खासदार विनायक राऊत तो केंद्रातले मंत्री असल्यासारखंच बोलतो. नाही, असं नाही साहेब, एकही प्रकल्प आणला नाही अजून. खासदार विनायक राऊत हे खासदार आहेत, एक लक्षात घ्या. त्यांनी आता चिपी विमानतळाचा विषय किती लावून धरला, मान्य ना तो. आता पर्यटनातनं किती पैसे आणले हे तुम्हाला माहिती आहे का? करोडो रुपये पर्यटनातनं ते आणतायत. तुम्ही इथे राजापूरला माचाळ म्हणून आहे, लांजाची, ते लांजाला, तिथे आता तिथे जावा, तिथे थंड हवेचं ठिकाण, महाबळेश्वर सारखंच तिथे ते हवं आहे. तिथे आता तिथे डेव्हलपमेंट त्यांनी केली. ही सगळी राऊत साहेबांची मेहनत आहे. स्वतः हे खासदार चालत गेले होते सुरुवातीला, मला वाटतं जवळजवळ 5 का 6 किलोमीटर हे वर डोंगरात चढून ते गेले होते. हे एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आणि शेवटी मंत्री झाल्यानंतर जी निधी आणणं मोठ्या प्रमाणात किंवा एखादा रोजगार आणणं, ह्या गोष्टी करतात ना. एखादा प्रकल्प, आमचं म्हणण्याचा उद्देश एखादा प्रकल्प आला तर आपल्या तरुणांना रोजगार मिळेल ह्या दृष्टीने आहेत ना, प्रयत्न चालू आहेत ना. शेवटी आता राज्य सरकारची काय भूमिका आहे, आता हे 1 वर्ष राज्य सरकारचं सगळं संघर्षमयच गेलं. करोना आला, नंतर हे निसर्ग वादळ आलं, नंतर शेतकऱ्यांचं ते सगळं गारपीट वगैरे झाली, या सगळ्या गोष्टीतनं फेस करत चालू आहे. आणि त्यामुळं इतर जी कामं आहेत, आता मी सुद्धा पर्यटनातनं ह्या जिल्ह्यामध्ये पैसे यावेत म्हणून कालच यांना निवेदन दिलं आहे आदित्य साहेबांना. मी काल मुंबईत होतो, त्या मंत्रालयामध्ये भेटलो त्यांना, की गेल्या पालकमंत्री रवींद्र वायकर साहेब होते तेव्हा आपल्या गोळकोट किल्ला ते 20वा जो पॉईंट आहे परशुराम, म्हणजे ताज हॉटेलच्या खालचा, तिथं आपण रोपवेची मी स्वतः मागे केली होती आणि त्याचा सर्वे पण झाला होता. त्यासाठी जो काय लागणार निधी, म्हणजे हे पर्यटनातनं हा जो निधी आला तर इथे पर्यटन वाढणार आहे. कारण तो रोड जो नॅशनल हायवे मुंबई गोवा झाला, तर मुंबई गोवा हायवे मार्गे जर पर्यटक आले, पश्चिम महाराष्ट्रातले म्हणा किंवा इतर मुंबईतले म्हणा किंवा आणखी परराज्यातले म्हणा, तर इथं आल्यानंतर लोकांना काहीतरी हवं आहे ना वेगळं. तर तिथे जर केबल ट्रॉली, जशी आता काश्मीरला आहे त्या टाईप जर केबल ट्रॉली, किंवा फॉरेनला आपण जातो त्या टाईप जर ही गोळकोट किल्ला आणि हे जर केली, गोळकोट किल्ल्याचं चांगलं संवर्धन केलं, तर इथे चिपळुणात एक चांगलं पर्यटन स्थळ होऊ शकतं ना. आहेत ते, तुम्ही कधी सकाळचे गेलात तर बघा गोळकोट किल्ल्यावर किती निसर्ग आहे एवढा आपल्याकडे. आणि त्यामुळे ती मागणी केलेली आहे आणि मला वाटतं ते लवकरात लवकर काम मार्गी लागेल आणि मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. परवाशी माजी खासदार निलेश राणे एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये असे आरोप केले की लोकसभा निवडणुकीत, म्हणजे पूर्वी तुम्ही ज्या 4 जण पत्रकार परिषद बसला होतात त्यातले काही जण, 2 जण त्यांनी माझ्यावरून पैसे घेऊन गेले लोकसभा निवडणुकीत. नाही ना, मी तर म्हणतोय ते असं अर्धवट बोलण्यापेक्षा स्पष्ट नावच सांगायची ना. अर्धवट कशाला बोलायला? तुम्हाला अडवलं कोणी?
दरवेळेला तुम्ही हवेत बोलता, मला बोलायला लावू नका, मला बोलायची वेळ आणू नका. तुम्हाला अडवलंय कोणी? मी तर म्हणतो निलेश राणेंनी भरपूर बोलावं माध्यमांसमोर, भरपूर बोलावं. नाही, तुम्हाला कोणी अडवलेलं नाहीये. आता मला कोणी अडवलंय का इथे बोलायला? नाही अडवलंय. मला जर भाजपबद्दल किंवा इतर कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल काय माहिती आहे किंवा बोलायचं असेल तर मला कोणी अडवलेलं नाही ना. मला बोलायला हवं ना. हवेत कोणी मार मारू शकतो. नाही, पण त्यांनी अशा पद्धतीचे आरोप केलेत ना, की म्हणतात ते असं म्हणतात ना, की असं दोघे काय हो, दोघे जण कोण हे नसेल. नाही, नाही, राजकारणाने नाही, असे सचिनजी. साथ सोडायचे असतात. मग मी माझ्या पदात सहकाऱ्यांबरोबर संशय घ्यायचा हे असतं. माझा सहकाऱ्यांवर माझा विश्वास आहे. नाही, खरं आहे, चांगली गोष्ट आहे की लोकसभेला पैसे घेऊन गेले असते तर राऊतसाहेब पडले असते. एवढ्याला काहीतरी 69,000 मताधिक्याने इथे चिपळूणात निवडून आले. नाही, अशा पद्धतीने जर त्यांनी येऊन नावं जाहीर करावीत ना. नाही, खरी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की तुम्ही सांगताय प्रामाणिकपणे. तुमचा तो विश्वास आहे पदाधिकारी. तुम्ही अरे विश्वासावर सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः चालतात. प्रामाणिकच आहात. हां. खरं चांगली गोष्ट आहे. नाही दुसरी ना, पण त्यांनी काळोखात घेऊन गेले म्हणजे आता तुम्ही काळोखात कोणाला दिलेत? कशासाठी दिलेत? कोणाला देता हे तुम्हाला पण माहिती नसेल तर मग कशाला दिलेत ते? कशासाठी दिलेत? बरोबर. आणि दरवेळेला त्यांची मी मुलाखती बघत असतो की ऐकत असतो की मला बोलायला लावू नका, मी बोललो तर हे होईल ते होईल. मी तर म्हणतो बोलत राहा तुम्ही. राणे साहेबांनी कायम माध्यमांसमोर बोलत राहावं. त्यांच्या बोलण्याने आम्हाला बराचसा फायदा होऊ शकतो. हा, आम्हाला भरपूर शिकता येतं ना. एक्झॅक्टली. आता आपण चिपळूण नगरपालिकेकडे जाऊया. चिपळूण नगरपालिकेमध्ये जे काही सुरू आहे, काल सुद्धा पाहिलं आपण उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्यावरती अविश्वास ठराव दाखल केलेला आहे. आणि आता पुन्हा हेरिंग आहे 21 तारखेला काहीतरी नगराध्यक्ष बनवण्याविषयी. एक चिपळूणचा नागरिक, मी तुम्हाला थोडंसं राजकीय म्हणून थोडंसं बाजूला ठेवतो. एक चिपळूणचा नागरिक म्हणून तुम्हाला असं वाटतं का हे चाललेत योग्य आहेत? काय शेवटी एक लक्षात घ्या, सगळ्या राजकारणामध्ये ज्या ज्या व्यक्ती येत असतात त्या त्या परीने होत असतात. त्यांना ते त्यांच्या परीने चाललंय ते योग्य आहे अयोग्य. शेवटी आता चेंडू हा कलेक्टरांच्या कोर्टामध्ये. त्यांनी काहीतरी 19 विषय काहीतरी कलेक्टरांकडे दिले. त्याच्यावरती कलेक्टरांनी एक कमिटी केली आणि त्याच्यावरती निर्णय होईल. पण ही सगळी वेळ येते म्हणजे काहीतरी कुठेतरी धूर आहे म्हणजे कुठेतरी आग लागली असा मी मानणारा माणूस आहे. तुम्ही पण नगरसेवक होतात ना? माझी तिच्या सुरेखाताईंकडनं खूप अपेक्षा होती. म्हणजे तिने चांगलं काम करावं या शहराचं. जे काही झालं नाही, एकेकाळी आता आजही बुरटेबाईंचं नाव घेतात. बुरटे मॅडमच्या काळामध्ये जे चिपळूणचे मुख्य रस्ते होते तेव्हा आमचे ट्रेडीज त्यांच्याबरोबर चांगले सहकारी होते. शेवटी कुठलंही काम हे एकट्या दुकट्याचं नसतं, चांगले सहकारी पण पाहिजे. आणि त्यामुळं त्यांचं नाव आजही काढलं जातं की त्यावेळेला जी काही मुख्य रस्त्यांची कामं झाली होती आहेत ना, तुम्हाला पण माहिती आहेत ती. तसं तिच्याकडनं माझी अपेक्षा होती. जरी भले ठीक आहे आज ती आमची शिवसेनेची नगरसेविका होती, तिला संधी नाही मिळाली म्हणून ती तिकडे गेली, कारण त्यांना त्यावेळेला उमेदवारच नव्हता. आणि त्यावेळेला ते समीकरणं होती, मराठा समाजाची आंदोलनं चालू होती, कारण ती मूळची मराठा आणि आता ती समाजाची. त्यात तो दोन्ही याचा फायदा झाला आणि ती नगराध्यक्ष झाली. आहे, चांगली गोष्ट आहे. मी तिचं अभिनंदन पण केलं. आणि हे असतंच शेवटी राजकारणामध्ये या गोष्टी होतात. आणि माझी पण खूप अपेक्षा आहे, अजूनही आहे तिच्याकडनं. आणि नंतर जी काय आघाड्या आणि हे सगळं झालं आहे तिथे खूप वाईट वाटतं. म्हणजे नगरपालिकेमध्ये मी पण होतो, मला 2 वेळा पराभूत व्हावं लागलं. पण जे काय नगरपालिकेमध्ये जे काय आम्ही उतरल्यानंतर जे काय तिथे चालू झालं आहे ना, हे नको वाटतं. म्हणजे आपण ह्या चिपळूणचा नागरिक आहे, कधी कधी वाटतं हे चुकीचं वाटतं. एवढं बकाल शहर आहे आणि कोणाला काय पडलेलं नाही, चाललेलं आहे. मग तिथे तू मै हे सगळं चालूच असतं आणि त्यामुळं खूप वाईट वाटतं. खूप करण्यासारखं आहे शहरामध्ये. आज काय अवस्था आहे शहरामध्ये, काय शिस्त नाही, काय नाही. रस्त्याची तर बिकट अवस्था आहे. कोणी कुठला व्यावसायिक येतोय, कोण पण गाडी लावतोय, व्यवसाय करतोय. चिकनची रस्त्या फुटाफुटावरती चिकनची दुकानं आहेत, मच्छीवाले बसत आहेत. काय स्वच्छता नाही आहे. आपण हे सगळं म्हणतोय कोरोना बिरोना, पण कधीतरी असं महाभयंकर असा आणखी एक व्हायरस येईल चिपळूणात की काय अशी भीती वाटायला लागली. कारण स्वच्छता नावाची चीजच नाही. कारण आपल्याकडे जे सांडपाणी सगळं जातं ते जातं कुठे? सगळं नदीलाच जातं. आणि ती नदी जाते कुठे? तिकडेच खाडीतच जाते ना शेवटी. जरी ते आपण जे लिफ्टिंग करतो पाणी गोळकोटच्या टाकीला, त्या प्रवाहाल नसलं तरी ते फिरून त्यातली घाण काहीतरी विषाणू जीवाणू येऊ शकतात. असं नाही आहे. त्यामुळं वॉटर सिवलेज जो असतं जे की पाणीचं प्रक्रिया करून पाणी सोडलं पाहिजे सांडपाणी, तो प्लांट बसवायला हवा आहे. नगरपालिकेची तेवढी कॅपॅसिटी नसेल तर शासनाकडनं तो निधी आणला पाहिजे, त्यासाठी भांडलं पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याकडे आपापसात भांडताना दिसतात. पण
इतर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा, ते सगळे निवडणुकीपुरते आपापसात भांडतील, विकास पण जेव्हा विकास कामाला ते सगळे एकत्र एकत्र येतात. येतात. आणि त्यामुळे कोकणामध्ये ती प्रवृत्ती नाही आहे आपल्याकडे. त्यामुळं हा फरक जाणवतो. आणि त्यामुळं येणारी नगरपालिका निवडणूक आहे वर्षभरानंतर. मी परवाच माझ्या सगळ्या आघाडीतल्या नगरसेवक आले होते माझ्याकडे. मी म्हटलं चला शिंदे, एकनाथ शिंदे आमचे नगरविकास मंत्री आहेत, आपण त्यांच्याकडनं काहीतरी फंड आणू. आणि त्यामुळे त्यांनी तातडीने 5 कोटी द्यायचं मला म्हणजे शब्द दिला त्या सगळ्या नगरसेवकांना. आणि त्यामुळं असं काहीतरी विधायक काम केलं पाहिजे ना. एक्झॅक्टली केलं पाहिजे ना. केलं मी पाहिजे. करतोय, केलंय किंवा मी आणणार आहे म्हणून असं नाही बोलत आहे, पण यासाठी सगळे एकत्र येऊन आपण गेलं पाहिजे. विरोधाला विरोध न करता एकत्र येऊन जर काम केलं तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळं वर्षाने येणाऱ्या निवडणुका आता राज्यामध्ये आघाडी आहे, उद्या आघाडी लढायची किंवा पक्ष बळावरती लढायचं आहे, हा जो निर्णय व्हायचा आहे. आणि आहेत सगळे त्या दृष्टीने कामाला लागलेत. करूया आपण भविष्यात निवडणुका येतील तेव्हा त्या विषयात अधिक बोलू आपण नगरपालिकेवर. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं दर्शन दुर्मिळ होत आहे, काय सांगाल? नाही नाही, दुर्मिळ असं नाही. या करोनामुळे आपण सगळेच एकमेकापासून लांब आहोत. नुसते पालकमंत्री असं नाही आहे, सगळेच. आमदारसुद्धा मतदारसंघात फिरत नव्हते, आत्ता आमदार हळूहळू या 1-2 महिन्यात पडायला लागलेत. त्यामुळं पालकमंत्र्यांकडे संसदीय पण कारभार आहे सगळा. परिवहन जरी मंत्री जरी असले तरी संसदीय कामगार, कारण उद्धवसाहेब ह्या सगळ्या संसदीय प्रक्रियेमध्ये पहिल्यांदाच नवीन आले. त्यामुळे उद्धवसाहेबांना मार्गदर्शन करणं किंवा ह्या गोष्टीचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कल्पना देणं किंवा त्यांना माहिती देणं हे काम आपल्या पालकमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे सतत ते त्यांच्यासोबत असतात, त्यांच्या मागे बसलेले असतात, आपण कधी पण बघा. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर असल्यामुळे त्यांचं येणं या ठिकाणी कमी असतं. पण कमी असलं तरीसुद्धा त्यांचं लक्ष नाही असं नाही आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये लक्ष आहे. कालच मी त्यांना भेटलो, ते बोलले मी एकदा लक्ष घालायला लागल्यानंतर हे वर्ष काय, पुढच्या 6 वर्षाचा पण बॅकलॉग आपण भरून काढू, चिंता करू नका. आता निधी हा सगळा करोनाकडे वळवला असला तरीसुद्धा कालच अधिवेशन झालं आहे, अधिवेशनमध्ये अनेक आपण मंजुऱ्या घेतलेल्या आहेत आणि आता ती कामं सगळी मार्गी लागतील, काळजी करू नका, आम्ही लवकरच घेतो आहे. परवाशी सीएम पोपी दौऱ्यावरती आले होते, त्या दौऱ्यामध्ये ते कार्यकर्त्यांना कुठे भेटले नाहीत, मीडियाला चाकारून गेले. तो दौरा म्हणजे अदृश्य दौरा असं विरोधकांनी आरोप केला. म्हणजे सीएम नेमके कोकणामध्ये नेमके आले कशासाठी असा सुद्धा आरोप केला गेला. त्या ठिकाणी वाटतं आपले जे काही पदाधिकारी गेले ते पदाधिकाऱ्यांना सुद्धा सीएमना भेटून दिलं नाही. ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही काय काय सांगा? त्या दौऱ्याबद्दल मला एवढी कल्पना नाही, कारण मी सुद्धा मुंबईत होतो, मला वाटतं तुझा पण फोन आला होता. आणि त्यामुळं ते जरी पोपळी, चौथा टप्पा पोपळीच्या ह्याच्यात असला तरी ते कोयनेच्या ह्याच्यामध्ये मोडतं, त्या बॉर्डरवरती आहे ते. आणि त्यामुळे इकडच्या लोकांना कोणालाच बोलवलेलं नव्हतं. आणि ते शेवटी बघायला आलेत, ते काय असे काय फिरायला नव्हते आले. काहीतरी त्यांची भूमिका किंवा काहीतरी असेल, आज ना उद्या जाहीर करतील ते. नाही, पण विरोधकांनी त्याच्यावरती आरोप केलेच नाही की सीएम यांचा दौरा नाही. विरोधकांचं कामच आहे, विरोधकांचं कामच ते असतं की आरोप करणं, प्रत्यारोप करणं, या सगळ्या गोष्टी असतात. आता आपल्याकडे ग्रामपंचायत निवडणुका येतात आणि आम्हाला अशी एक माहिती मिळाली त्या आतल्या गोटातले की जी चिपळूण तालुक्यात नामवंत ग्रामपंचायत खेर्डी आहे आणि खेर्डी ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी ह्या दृष्टीने प्रस्ताव तुमच्याकडे आलेला आहे, काय सांगाल? खेडी ग्रामपंचायत बिनविरोध होईल असं तुम्हाला तरी वाटतं का? नाही, मग तसा प्रस्ताव तुमच्याकडे बिनविरोध सगळ्यात चिपळूण तालुक्यातली सेन्सिटिव्ह ग्रामपंचायत असेल तर ती खेरडी, आणि ती जर बिनविरोध झाली तर इतिहासात नोंद होईल. तसा प्रस्ताव तुमच्याकडे आलेला आहे का? प्रस्ताव आलेला नाही आहे, पण असं कोण चर्चा ह्याच्यात असेल नाही आला भविष्यात तर मला आनंद आहे. बिनविरोध होऊन कुठलाही जर सेन्सिटिव्ह असं गाव आहे जे ज्या खेर्डीमध्येच आपण बसलो आहे, त्या खेर्डीची जर ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर आनंद आहे. काय सांगाल एकंदरीत आता ग्रामपंचायत इलेक्शन येतात, सगळ्या ठिकाणी सोबत निवडणूक लढवणार की महाविकास आघाडी? त्या ठिकाणी सीएम साहेबांबरोबर तुमची बैठक झाली, बैठकीमध्ये असं ठरलं असेल की ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने काहीतरी ठरलं असेल, काय एकंदरीत ठरलं की आपल्या सोबत निवडणूक लढावी की महाविकास आघाडी एकत्र लढावी? असे काय स्पष्ट आदेश नाही आहेत आणि तसं काय त्यासाठीच फक्त बैठक होती असं नाही आहे. प्रत्येक पक्षाला वाटतं की माझ्या पक्षाचा सरपंच व्हावा, हे प्रत्येक पक्षाला वाटतं. तसंच त्या माध्यमातूनच उद्धव साहेबांनी जे काही कालचं स्टेटमेंट आज वर्तमानपत्रात तुम्ही वाचताय त्या पद्धतीने दिलं असेल की जास्तीत जास्त सरपंच हे शिवसेनेचे असावेत. ज्या काहीतरी 14,000 काहीतरी 335 काहीतरी ग्रामपंचायती आहेत राज्यामध्ये, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सरपंच शिवसेनेचे असावेत हे प्रत्येक पक्षाला वाटणार. राष्ट्रवादीचा नेता पण असंच बोलणार. त्यामुळे काही त्यात गैर नाही आहे, चुकीचं काही नाही आहे. पण आत्तापर्यंतच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय होत नव्हत्या.
आता यावेळेला होतील असं वाटायला लागलं आहे. कारण शेवटी काही ठिकाणी आजही अनेक गावं अशी आहेत, कारण मी फिरत असतो त्यामुळे मला माहिती आहे की कित्येक वर्ष निवडणुका होत नाहीत, बिनविरोध ग्रामपंचायती होतात. बाकी इतर राजकारण असतं, पक्ष असतं, पार्ट्या असतात, सगळं असतं. पण अशी काही गावं आहेत की आजही तिथे ग्रामपंचायत बसल्या बैठकीवर ठरवलं जातं आणि त्यांचं रोटेशन असतं. यावेळेला या वाडीला दिले तर पुढच्या वेळेला त्या वाडीला, हे आधीच ठरलेलं असतं. त्यामुळे ती कौतुकास्पद गोष्ट आहे आपल्याकडे. पण आता काय आलं आहे की ग्रामपंचायतच्या सरपंचाला एवढे अधिकार आलेले आहेत किंवा एवढा निधी मिळतो आहे की तुमच्या पंचायत समितीच्या सदस्याला पण तेवढा निधी नाही. आता पंचायत समिती सदस्य उभं राहायला आपल्याला उमेदवार हे करायला त्रास होणार आहे आणि त्याच्या उलट ग्रामपंचायत सरपंच निवडताना आणखी त्रास होणार आहे. अशी परिस्थिती आहे. कारण स्पर्धा आता ग्रामपंचायत सरपंचासाठी होणार आहे. कारण ते 5 वर्षासाठी थेट सरपंच होतं. आता यावेळेला आता ह्या निवडणुका झाल्यानंतर आरक्षण पडणार आहे. मग ते आरक्षण 5 वर्षासाठी असणार, 2.5 वर्षाची असणार आहे. ते अजून धोरण ठरायचं आहे. सरकारने एक प्रकारे गंमतच केली, दुसऱ्या प्रकारचा गेमच नाही, सरकारने हा निवडणूक आयोगाचा विषय आहे, पण सरकारने दिलेल्या आहेत त्या सूचना. कसं आहे ते पण चांगलं आहे ना. मला ते योग्य आहे वाटतं. कारण नाही तर काय होतं, सरपंचासाठी उभं राहायचं आहे म्हणून तिथेच त्या पदासाठी किंवा त्या आरक्षणासाठी रसिकेच होते. हे नंतर पडू देत ना. आता सगळे सरपंच. हां, आता सगळेच सरपंच, सगळ्यांनीच त्या ताकदीने उतरावं. नाही, पण एकंदरीत अजूनपर्यंत तुम्ही सांगताय निर्णय असा का झालेला नाही, म्हणजे महाविकास आघाडी बरोबर एकत्र करायचं की स्वतंत्र पण निवडणं. तुम्हाला खेरडीबद्दल काय वाटतं? मला अजून सुद्धा तो प्रश्न विचारायचा वाटतो की आमच्या कानापर्यंत ती बातमी पोहोचली. खेरडीमध्ये तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, खेरडीमध्ये आजच्या सत्नाई टाइम्सला पण काहीतरी बातमी आहे, मी वाचली नाही आहे, मला एकाने फोन करून सांगितलं की शिवसेनेमध्ये पण 2 गट आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये पण 2 गट आहेत. आणि त्यामुळं जेव्हा साहजिक आता एक निसर्गाचा नियम आहे, जेव्हा एक समदुःखी लोक एकत्र येतात तसे ते 2 गट वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र आले. आणि पूर्वीपासूनचं इथलं राजकारण जे आहे की एक परिवर्तन, सुकाई परिवर्तन पॅनल आणि एक विकास पॅनल, गाव विकास पॅनल, असं काहीतरी 2 पॅनल ही फार पूर्वीपासून, 30-40 वर्षी झाली इथे त्या पद्धतीने. मग तो कधीतरी एक नेता ह्या इकडे असतो, कधीतरी एक नेता तिकडे असतो, हे सगळं चालूच असतं. शेवटी ह्या स्थानिक लेवलच्या स्तरावरच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे स्थानिक लेवलचं जे राजकारण असतं ते त्या स्तरावरती बदलत असतं, चेंज होत असतं. त्यामुळं बघूया आता, निवडणूक लागलेली आहे, आता ह्यातनं काय होतं आहे. तुम्ही पण आता नवीनच मला सांगितलं की बिनविरोध करण्याचा कोणतरी प्रयत्न करतो आहे. बघूया आता लवकरच. आम्ही तुम्हाला आतल्या गोटातली माहिती दिली, आम्हाला स्पष्टपणे माहिती आहे की तुमच्याकडे तो प्रस्ताव आला, पण तुम्ही नाकारताय, मीडियासमोर तो सांगत नाही. कारण एकत्र येऊन ती बिनविरोध करण्याचा मागे तुमचा सुद्धा हात असेल, तुम्ही सहभागी व्हाल, खूप चांगली गोष्ट आहे. मी मागे सांगितलं ना माझं मत, जर बिनविरोध असेल तर काय आनंद आहे ना अशा सेन्सिटिव्ह गावामध्ये. पण मला वाटत नाही ते होईल असं. एकंदरीत आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. मला वाटतं मध्यंतरी आमदार शेखर निकम यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की आमदार भास्कर जाधव राष्ट्रमध्ये असते तर ते गृहमंत्री झाले असते. तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने शेठने जी भूमिका घेतली सेनेमध्ये येण्याची, ती चुकीची होती का योग्य? काय, मी राष्ट्रवादीत काम केलेलं नसल्यामुळे मला राष्ट्रवादीचं काय आहे काय माहिती नाही. शेठचा निर्णय चुकला असं मला वाटतंय का? मग मी आता असं बोललो की शिवसेना सोडूनच गेले नसते तर कदाचित शेठ मुख्यमंत्री झाले असते. नाही, मग एकंदरीत आहे ते आहे ना, म्हणजे त्यांनी अशी भूमिका जर झाले असते ना, साहजिकच आहे. कारण ते वरच्या स्तरावरती होते. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा कॅबिनेट मंत्री त्यांनी स्वीकारलेलं आहे किंवा केलेलं आहे मागच्या सरकारमध्ये असते. पण आता शेवटी काय, नियतीचा शेवटी खेळ आहे हा. मी तेच बोललो ना, शेठ शिवसेनेत सोडून गेले नसते तर ते कधीच मंत्री राहिले असते. खरं असं काही नाही. खरं मला एक सांगा की आता निवडणुका येतात, 1 वर्ष यांनी आपल्याकडे नगरपालिका निवडणूक येते ना, आता लगेच ग्रामपंचायत निवडणं लागलं. कारण 15 जानेवारीला मतदान आहे, 18 जानेवारीला मतमोजणी, सगळी तयारी सुरू आहे. ह्या दिवशी तुम्ही शिवसैनिकांना काय सांगाल? शिवसैनिक आता कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळं शिवसैनिक निवडणुका आल्या की एक त्याच्या अंगात वेगळं चैतन्य आणि सळसळतं. आणि त्यामुळं जी शिकवण बाळासाहेबांनी पूर्वीपासून घालून दिलेली आहे त्या पद्धतीने निवडणुका जशा जवळ होतील, उमेदवारी अर्ज भरणं, त्यानंतर प्रत्यक्ष प्रचार, नंतर शेवटच्या टप्प्यातला प्रचार, हे जेव्हा होईल तेव्हा मुंबईकर शिवसैनिक येतील. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत, पारंपरिक ज्या काय निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने जे काय करावं लागतं पक्ष म्हणून, त्या सगळ्या गोष्टी घडणार. आणि त्यामुळं काल आम्हाला जे काय आदेश दिलेत त्या पद्धतीने सगळ्या स्तरावरनं
शिवसेना या सगळ्या निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणूक जी आता सुरुवात आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. माझ्या दृष्टीने ही फार निवडणूक महत्त्वाची आहे, कारण तळागाळातल्या कार्यकर्त्याची कस इथे लागतो. आणि मग अशा निवडणुकीत कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये एक पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना पण तेच सांगत असतो की आता ह्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, त्याच्या मागे पक्ष उभा राहायला पाहिजे आणि ताकदीने उभा राहायला पाहिजे. सगळं साम दाम दंडभेद घेऊन त्याच्या मागं उभं राहून त्याच्या मागं त्याला हे या निवडणुकीमध्ये यश कसं मिळेल या दृष्टीने आपण या माझ्या असणाऱ्या उत्तर रत्नागिरीमध्ये नक्कीच हे करणार. ज्या काही ग्रामपंचायत निवडणूक आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेच्या कसे होतील सरपंच या दृष्टीने मी प्रयत्न करणार. आणि मी तुम्हाला हे नंतर आकडेवारीनुसार सांगेन. माझ्या मनातला अनेकांच्या मनातला शेवटचा प्रश्न, तुम्ही आमदारकीची स्वप्न पाहिलीत नंतर थांबलात, आता अजून 1 वर्षाला अजून 4 वर्ष बाकी आहे. सचिनजी मित्र म्हणून सांगा, असं वाटतंय आमदार व्हावं? तर साहजिकच आहे ना, जो काम करत असतो त्याला कुठलं पद पुढे अपेक्षा ना. आणि एक लक्षात घ्या, महत्त्वाकांक्षामध्ये राहायचं असतं, पण त्या पक्षाच्या हिताच्या आड येता कामा नाही, या मताचा मी आहे. महत्त्वाकांक्षा असावी ना, काम करत असताना आपल्याला एखादं ध्येय, मला बाबा आमदार व्हायचं आहे, नंतर मंत्री व्हायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा दिल्लीत जायचं आहे. हे राजकारणात किंवा आम्ही जेव्हा खेळतसुद्धा असतो तेव्हा मला छत्रपती अवॉर्ड घ्यायचं आहे, मला अर्जुन अवॉर्ड घ्यायचं आहे, मला राष्ट्रीय खेल पुरस्कार घ्यायचा आहे, हे सगळी ध्येय घेऊन जायचंच असतं. असं त्यात काही चुकीचं काही नाही आहे. या सगळ्या गोष्टी असतात आणि मिळालं नाही म्हणून रडत बसायचं नसतं. शेवटी नशिबाचा भाग असतो. सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला मिळतात असं नाही आहे, पण आज ना उद्या मिळेल. प्रामाणिकपणे निष्ठेला फळ असतं असं म्हणतात. आहे तेवढी माझी श्रद्धा बाळासाहेबांवर आहे, उद्धव साहेबांवर आहे, अन्य माझ्या नेत्यांवरती आहे. त्यामुळे त्याचं फळ आज ना उद्या मिळेल. खरोखर आज मनातली गोष्ट चॅनलच्या माध्यमातून मांडले की माझं स्वप्न आमदारकीचं आहे ते पूर्ण. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही आमदार व्हावे आणि पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये यावे. धन्यवाद. मनमोकळे गप्पा. थँक्यू सर. धन्यवाद.